चला तर मी आज तुम्हाला ताईंनो नवीन जी कोणती योजना आलेली आहे त्याच्याबद्दल माहिती देते। कारण आपला जो सगळा यूट्यूबचा जो हे आहे तो सगळा महिला वर्ग आहे। म्हणजे तुम्ही जे माझे व्हिडिओ पाहता ते सगळ्या A to Z लेडीज आहेत। मग तुमच्यासाठी ही फायदेशीर नक्कीच ठरेल। कारण आता जी काही नवीन एक योजना आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत आणि काय काय करावे लागेल तेव्हा ती 18 जुलैपर्यंतचीच बहुतेक त्याला काहीतरी म्हणजे एक लिमिट ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर ते ॲक्सेप्ट होणार नाही। तर त्याच्यासाठी आत्ता सुरुवात करा। तर ही फायदेशीर आहे आणि घर बसल्या गृहिणींसाठी तर खूप छान आहे। आणि जर आपण त्या ह्याच्यात बसत असलो तर ही योजना घेण्यास काही हरकत नाही। तर त्याला काही काय कागदपत्र किंवा डॉक्युमेंट्स लागतात ते तुम्हाला मी सांगते। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, तर तहसीलदार उत्पन्न दाखला, सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्नाचा दाखला। आणि तो उत्पन्नाचा दाखला आपला स्वतःचा नाही, आपल्या मिस्टरांचा म्हणजे नवऱ्याचा, जो घरातला मुख्य कर्ता पुरुष असतो त्याचा लागतो, आपला नाही। तर त्यांचा उत्पन्नाचा दाखला तो महत्त्वाचा आहे सगळ्यात। आणि तलाठी उत्पन्न दाखला आणि रहिवाशी स्वघोषणा पत्र म्हणजे एक रहिवाशी दाखला जो की आपल्याला आपल्या तलाठी कार्यालयामध्ये मिळून जातो। 2 नंबर तो महत्त्वाचा आहे। रेशनिंग कार्डचं झेरॉक्स ते असतं सगळ्याकडे। आधार कार्ड, पॅन कार्ड ह्या गोष्टी तर सगळ्यांकडे असतात, त्या सुद्धा लागणार आहेत। आणि 2 फोटो महत्त्वाचे किंवा 1 फोटो असला तरी चालेल। तर डोमिसाईल दाखला, लाभार्थी महिलेचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला, ह्यातला एक कोणता तरी दाखला पाहिजेच पाहिजे। म्हणजे एकदम इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ते, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला। हे सगळं ह्या 2 गोष्टीतलं एक कोणतं तरी हवंय। रहिवाशी दाखला पाहिजेलच आहे जसं की सांगितलं। आणि विवाह नोंदणीचं जरी तुमच्याकडे एखादं सर्टिफिकेट वगैरे असेल तर ते सुद्धा लागेल। सगळ्यात महत्त्वाचा मिस्टरांचा उत्पन्नाचा दाखला। 2.5 लाखाच्या वरती ज्यांचं उत्पन्न आहे ते ह्या योजनेत बसू शकत नाही, त्याच्या आतील मात्र सगळी बसू शकतात। आणि वयाची अट आहे म्हणजे 21 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत कुणीही फॉर्म भरू शकता। आणि एवढेच महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तिथं सबमिट करायचे आहेत। मग नंतर आपल्याला ते हे मिळेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला नॅशनल बँकेत एखादं अकाउंट असायलाच हवं, तरच ते पैसे आपल्या खात्यात जमा असतील। म्हणजे नॅशनल बँक असेल तर आणि ती नॅशनल बँक नुसतं आपलं खातं असून चालणार नाही, तर तिथे आपलं आधार लिंक केलेलं हवं। आधार लिंक तुमचं त्या बँकेला नसेल तर तुम्ही त्याचा म्हणजे योजनेचा फायदा घेऊ शकत नाही। तर ह्या प्रमुख म्हणजे ज्या लागणाऱ्या महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सांगितले। आणि आता तुम्हाला मी काही माहिती वाचून दाखवते। योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्वता व निराधार महिला, सर्व महिलांनी सदर फॉर्म भरून योजनेचा लाभ घ्यावा। योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला हवे। आपण वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष होईपर्यंत बँक खाते असणे आवश्यक आहे। वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे। आणि तुम्हाला मी बाकीची सगळी माहिती सांगितलेलीच आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं आपलं रहिवासी दाखला, बाकी सगळे आपण डॉक्युमेंट्स अरेंज करू शकतो, पण आपला जन्माचा दाखला, आपला शाळा सोडलेला दाखला आणि आपल्या मिस्टरांचा उत्पन्नाचा दाखला ह्याच्यावरती हे सगळं आहे। आणि ही योजना लवकरच म्हणजे ना स्टॉप करतील कदाचित वरनं, का तर सगळंच आता सगळे एकदम हे होणार। त्यामुळे लवकरात लवकर आत्ताशी काल 1 जुलैपासूनच ही योजना सुरू झालेली आहे। तर आत्ता सध्या स्टार्टिंग आहे। तर ही सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही सुद्धा कलेक्ट करा, सबमिट करा आणि त्याचा फायदा घ्या। आणि फायदेशीर आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, का तर जवळजवळ 5000 मैत्रिणी आपला हा व्हिडिओ पाहतात आणि सगळ्या लेडीज आहेत म्हणून तुमच्यासाठी खास ही मी माहिती दिली। नाही तर मग आपल्या चॅनलवरती काही असे व्हिडिओ नसतात, पण ठीक आहे मला वाटलं शेअर करावी। बऱ्याच अशा गरजू असतात की त्यांना याचा फायदा होतो। आणि जर ते लेडीजसाठी म्हणजे स्त्रियांसाठी केलेलं आहे तर प्रत्येक स्त्रीने त्याचा सगळं म्हणजे हे केलं पाहिजे, म्हणून तुमच्याशी ही मी माहिती शेअर केली। आणखीन तुम्ही गुगलवरती खूप सारे याचे आहेत, पण सगळ्यात 3 महत्त्वाचे मी जे डॉक्युमेंट सांगितले ते तुम्हाला हवेच। जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला हे 3 हवेतच। आणि
घरात हो आणखीन एक सांगायची राहिली की जर घरात तुमच्या कोण पेन्शन म्हणजे मोठी व्यक्ती जरी असेल जी की ते म्हणजे एक सरकारी नोकरदार किंवा पेन्शन असते महिन्याची ते जर घेत असले तर त्या गटात आपण बसू शकत नाही, तरी पण फॉर्म भरून बघा, हरकत नाही असं म्हणते. आणि ठीक आहे, तर तुम्हाला आता माहिती ही समजलीच असेल. ठीक आहे. तर